समर्थ. चला आपण सांडग्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये सांडगे टाकल्यात आणि थोडंसं तेल टाकलं आहे. म्हणजे चांगलं सांडगं भाजून घेऊ आपण. असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजलं म्हणजे सांडग्याची भाजी चव लागते. बारीक गॅसवर भाजायला लागले मी. मोठ्या गॅसवर भाजले म्हणजे करपून जातील. घरी बनवलेलं सांडगं आहेत. सांडग्याची भाजी बनवण्यासाठी आपण घेतले आहे कांदा घेतला आहे, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, शेंगदाण्याचा कूट, घरचा काळा मसाला आणि मीठ. आता छान असं भाजलेत सांडगे आपले. बघा किती छान कलर आला आहे सांडग्याला. चांगलं परतून घेतलं म्हणजे चव लागते. काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. आता सांडगे छान भाजून घेतलेत लाल कलर येईपर्यंत. आता कढई गॅसवर ठेवू. त्यामध्ये तेल टाकून घेऊ आपण. 2-2.5 माप तेल टाकू आपण भाजीपुरतं. मटणासारखी भाजी होती सांडग्याची, छान चव लागते भाजीला. मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकू थोडीशी, जिरी मोहरी तडतड केली की कांदा टाकून घेऊ आपण. तोपर्यंत कोथिंबीर, अद्रक, लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया. खलबत्त्यामध्ये बारीक केलं म्हणजे चव लागते. मिक्सरमध्ये लईच बारीक होतं. त्यामध्ये मीठ टाकू म्हणजे पटकन वाटतंय ते मसाला आपला. कढईमध्ये कांदा टाकून घेऊया. चांगलं तेल तापलंय आपलं. कांदा असा उलताना हलवून घेऊ आपण. तोपर्यंत अद्रक, कोथिंबीर, लसूण बारीक करून घेऊ खलबत्त्यात. मीठ टाकून घेतलंय. माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. झालं आता आपलं बारीक वाटून. तोपर्यंत गॅसवर कांदा ठेवला कढईत भाजायला. त्यामध्ये आता कढीपत्ता टाकू आपण आणि टोमॅटो दोन्ही पण टाकून घेऊया आणि टोमॅटो गळेपर्यंत परतून घेऊ. त्यामध्ये मसाला कुटलेला टाकू आपण आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तेलात कांदा ते परतून घेऊ. अद्रक, कोथिंबीर, लसूण छान असं परतून घेतलं म्हणजे भाजीला चव चांगली येते, कलर पण चांगला येतो भाजीला. हळद टाकू आपण अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, घरचा काळा मसाला 1.5 चमचा टाकू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तिखट कमी जास्त, तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त तिखट टाका तुम्ही.
आता एकजीव करून घेऊया. सगळे मसाले टाकलेले, त्यामध्ये सांडगा भाजलेला टाकू आणि ते पण मिक्स करून घेऊ चांगलं आपण. छान सांडगा मसाला एकजीव करून घेऊ आपण आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया भाजीत. थोडंसं कोमट झालं होतं पाणी, मी तेवढंच टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकू आपण. कांदा भाजताना पण थोडंसं टाकलं होतं मीठ आपण आणि मसाला कुटताना पण टाकलं होतं मीठ. आता ते मिक्स करून घेऊ. शेंगदाण्याचा कूट टाकू थोडासा, म्हणजे भाजी अशी घट्टसर होती. शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणजे सांडग्या या भाजीला चव येते. बघा कलर किती छान आलाय आपल्या भाजीला. एकदम चविष्ट झाली भाजी आपली.